नाशिक जिल्ह्यात सलग जवळ-जवळ महिन्यापासून जे आहे ते पावसाने उघडीप दिली होती. मात्र आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून नाशिक जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांनी जे आता फळबागा असू किंवा काही फळपिकं असू किंवा काही शेपू असू किंवा वाल असू या झाडांना आता सध्या पिवळापणा दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळ-जवळ दर 2-3 दिवसाआड 1200 ते 1500 औषध मारण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. आपल्याशी बोलण्यासाठी आपण वागदडीतले एक प्रगतशील शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा काय सांगाल? तुम्ही जे आता औषध मारताय नेमकं काय परिणाम काय वाटतोय? अ, नाशिक जिल्ह्यामध्ये कायम रिमझिम पाऊस होत असल्यामुळे ना प्रत्येक स्प्रे धुवून जातोय. धुवून गेल्यामुळे त्याचा काही इफेक्टच होत नाही झाडावरती असा. किती पैसे वाटते सध्या? तरी साधारण 1200-1500 रुपये एका स्प्रेला खर्च आहे. किती दिवस? 2-3 दिवसांनी स्प्रे करावा लागतो. तरी पण रिझल्ट असा भेटत नाही काय रिमझिम सध्या पावसामुळे. काय लावलंय तुम्ही? काय वाल लावलाय, शेपू आहे, मेथी आहे मग याला स्प्रे आणि दिल्याशिवाय कोथिंबीर आहे काही. मग याला जे तुम्ही आता स्प्रे मारताय त्याचा काही उपयोग होतो का पावसाळ्यात? नाही उपयोग तर काहीच होणार नाही सध्या. जेव्हा वातावरण खुलेल तेव्हाच रिझल्ट येईल लावच्या पद्धतीने. साधारण ते म्हणजे यांचं थोडं वायाच जाते. हा वायाच जात नाही साधारण. एकंदरीत नाशिक जिल्ह्यात सगळे असेच चित्र दिसत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात थोड्या वेळ झाला तर रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील आता जे स्प्रे मारण्याचे जे प्रमाण आहे हे 1200 ते 1300 रुपये एका स्प्रेला लागत असून मात्र थोड्या वेळात जर पाऊस आल्यानंतर हे जे स्प्रे मारल्याचा काही उपयोग होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जय महाराजसाठी संतोष कथा, नाशिक, मनमाड.